नमस्कार मंडळी, आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गावी जो आपला होळी जी पेटते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या गावामध्ये पालखी सोहळा हा उत्साहाने साजरा केला जातो. पालखीमध्ये गावदेवी व श्री राधाकृष्ण यांची मूर्ती विराजमान होते आणि ही पालखी प्रत्येकाच्या घरोघरी जाते आणि त्या घरोघरी जाऊन प्रत्येकजण त्या पालखीची मनोभावे पूजा करतात. तर मंडळी, आपण हा सोहळा कसा आपण पार पडला ते या व्हिडिओमध्ये पाहूया.
आमच्या या गावी लाठीकाठी संघाची स्थापना 70च्या दशकात करण्यात आली. गावचे तरुण श्री छत्रपती खेरटकर, श्री दगडू धोंडगे व कैलासवासी गंगाराम पुष्टरे यासारख्या तडफदार तरुणांनी लाठीकाठी संघ तयार केला. तत्कालीन तरुणांना लाठीकाठी व वेगवेगळ्या खेळांचं प्रात्यक्षिक दिलं गेलं व त्यातून तयार झाला आखाडा. सर्व मंडळी या आखाड्यामध्ये जाऊ लागली. आखाड्यामध्ये वेगवेगळे मैदानी खेळ व लाठीकाठी उत्तम शिकवलं गेलं. रेग्युलर कवायत व व्यायामामुळे सर्व तरुण सुदृढ व मजबूत बांधके तयार झाले. या आखाड्यामुळे सर्वांच्या मनात गावासाठी प्रेम व बांधिलकी जोपासली गेली आणि त्याचीच प्रेरणा आज या तरुण पिढीमध्ये रुजलेली आहे. लाठीकाठी आपण आता जो खेळ पाहत आहात त्याला लाठीकाठी असं बोललं जातं. आणि हा लाठीकाठी एक प्राचीन मर्दानी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा मोह खेळ आहे. एक व्यायाम साधना आहे. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून या लाठीला महत्त्व आहे. प्रतिपक्षाशी जवळून झुंज द्यायची असेल तर ती कुस्तीने देता येते, परंतु दुरून हल्ला चढवण्याच्या कामी ही लाठीच उपयोगी पडते. प्राचीन काळात बचाव व हल्ला यासाठी सुरुवातीला झाडाच्या फांदींचा वापर केला जाई. त्यातूनच पुढे या काठीचा वापर रूढ झाला. काठीचेच रूपांतर पुढे लाठीच झाले. लठ म्हणजे लांब काठी आणि वजनदार, डोक्यापेक्षा 1 हात उंच असते आणि या लाठीची उंची सुमारे 5 ते 5.5 फूट उंचीपर्यंत असते. ती साधारणतः कानाच्या पाकळीपर्यंत उंच असावी असा प्रघात आहे.
जिथे जगभर लोक स्वतः देवदर्शनाला जातात तिथे कोकणात मात्र साक्षात देव लोकांच्या घरोघरी जाण्याची प्रथा आहे. गावोगावच्या सोपस्कारात विविधता पाहायला मिळते. शंकासूर, देवखेळे, गोमूचा नाच, पालखी सोहळा, होम या शिमगोत्सवात मिळणारी ऊर्जा घेऊन प्रत्येक कोकणवासी पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात परततो आणि त्या क्षणापासून वाट पाहतो ती पुढच्या वर्षी येणाऱ्या शिमग्याची. मित्रांनो, आपल्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये या आनंदाच्या क्षणांचं साक्षीदार व्हा. आपली संस्कृती व आपली परंपरा जोपासण्यासाठी थोडा वेळ काढा. आयुष्य आनंदी व समाधानाने जगा. शेवटी किशोर कुमारांचं एक गाणं आठवतं, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो उसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. थँक्यू.